आता दिसला आम्हाला। नमस्कार मंडळी, एसएच लॅब या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। सुप्रभात। आपण आता सायनला आपल्या रोजच्या स्पॉटला गाडी पण आहे रेडी आणि आपण आज एकटे नाही आहोत, अजून 2-3 जण आहेत। त्याच्यासाठी जिथे मी थांबलो आहे अजून येतात ते वाट बघतोय मी। एकाला जुईनगरमधून पिकअप करायचं आपल्याला, सो बघूया आता कधी येत आहे ते आणि निघूया। आणि कुठे जायचं आहे तुम्हाला थांबलेल्या टायटलवर समजणार, पण मला अजून माहीत नाही। आत्ताची अशी परिस्थिती आहे की कुठे जायचे ते अजून हे नाही, अजून फिक्स नाही केलं। अचानक भयानक निघालो आहे सर्व, सो बघूया आता, पण तुम्हाला कळेल थांबलेलं आणि टायटलवरून कुठे गेलेलो आपण। चला तर भेटूया, बघूया आता कोण येते टायमावरती की नाही। 7:15 झाले आता। बघा इथे सर्व आलेलं आहे। सायनवरून डायरेक्ट जुईनगर काढलं आपण आणि हे 3 जण आणि आपण 4 चौघे जण चाललोय आणि 2 गाड्या आहेत। एक बुलेट आपल्याकडे, आज बुलेटवरून प्रवास करायचा आहे। हा आहे बघा, हा हिरव्या हेल्मेट दिसतोय तर किरण आहे, हा मयूर आणि पाटी रोहित। चला तर निघायचं ना, चला चला, ऑल सेट आहे ना, चला खोपोलीला पोचलोय, अजून 11 वाजलेत, निघालेलो 7 वाजता। नजारे बघा, थोडासा नाश्ता करायला थांबलो इथे। वडापाव स्पेशल गरम, कुठे घाट चढायचं आपल्याला। खा खा आरामात खा रे। बघा लाजरा मगाशी हेल्मेट मध्ये होता। किरण आपण निघालोय 7 वाजता आणि अजून 11 वाजलेत, अजून खोपोलीमध्येच आहे। पुढे डेस्टिनेशन अजून माहित नाही मला, कुठे पोचायचं आहे, कधी पोचणार ते पण माहित नाही। तुम्हाला थांबल्या टायटलवरून कळेल की आपण कुठे गेलो। हे बघा स्टॉप खंडाळा घाट पॉइंट। हायवेला जाम आहे एकदम। बघा काय भारी आहे। पाऊस बघा, पाऊस किती आहे बघा। आणि इकडे मूवी बघायचा मूड झालेला आहे लोकांना, म्हणून थांबलंय। थोडासा ब्रेक घेतलाय, पाऊस जास्त आहे इकडे। आपलं जवळ इथे वॉशरूम पण होता, आता थांबला। आता जाऊया पुढे। आता मॅपच्या हिशोबाने आपल्याला अजून 1 तास 48 मिनिटं दाखवते, बघू किती वेळ लागते पोहोचेपर्यंत। मला आज वाटतं आज 2-3 वाजतील। इकडे आलेले एक मेंबर येत आहेत। ट्रायल्स मध्ये आले बघा पिक्चर बघायला।
स्पॉटला आलेलो आपण इथे थांबलोय. ते मॅप लावून आपण इथे खाली आलो. रोड एकदम बेकार आहे खाली यापर्यंत. अजून पुढे आता आम्हाला 15 किलोमीटर लागतात आम्ही गाडी तो वरती यायचं आपल्याला. आणि इथे सर्व लोक कन्फ्यूज होते पुढे जायचं कुठं नाही. चला आता निघू आपण. सगळे थंड झालेले आहेत. चाय आणि वडापाव खायला थांबलंय. इथं आपण थांबलेलो आता. वडापाव चाय खाल्ली आहे आणि इथून बाहेर आलो या रोडवर. बघा इथून आता बाईक आली ना, स्कूटर आली तिथून. आता आपल्याला इथून राईट मारून सरळ जायचं तामिळला. इकडे गेला मोळशीला आणि वाजले 4:30. कधी पोहोचणार आहे माहीत नाही. आता नजारे चालू झालेले आहेत इथे घाटामध्ये. आत्ता इथे दुकान होतं, दुकान आलेले एवढं काय दिसत नाही. इकडे खाली गेला अजून त्या साईडला जाऊया. हा नजारा बघा. सकाळी सकाळ धबधबे तुम्हाला बघायला भेटतात आणि रोड तर एकदम ऑसम आहे. एकदा नक्कीच भेट द्या. निसर्गरम्य वातावरण आता दिसलं आम्हाला. काय वा वा, काय निसर्गरम्य वातावरण. आपले आवाज एडिट करा. बघा
मध्ये एका स्पॉटला थांबलोय आम्ही, खाली उतरता उतरता घाटात. हे बघा इथे बसले फोटो काढायला. कारण आजारात तसं आहे बघा. एकदम कडक नजर आहे. खाली पण एक धबधबा आहे, बघू जाताना दिसतं. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे नेक्स्ट डे, संडे. काल आपण इथे बघा इथे थांबलो, संध्याकाळ झाली 7 वाजले इथे येईपर्यंत, टाइमपास करेपर्यंत. आणि ही बघा फार्म हाऊस आहे, मस्त आहे. ओव्हरऑल पाठी मस्त जंगल आहे, म्हणजे डोंगर आहे आणि समोर पण डोंगर आहे बघा. आणि जेवण वगैरे मस्त एकदम. आता वाजलेत काहीतरी 9 वाजलेत. सो आता बघूया कधी निघायचं. थोडं अर्धा एक तास निघू आम्ही आता, कारण दुपारपर्यंत घरी पोचायचं आपल्याला. सो मस्त ट्रिप झाली आपली. ताम्हिणी घाट वगैरे फिरलो आहे. जाताना काय फिरतं माहीत नाही, बघूया. आणि हा असा काहीसा परिसर भारी एकदम. असं गेटवरून बाहेर पडले की रोड आहे. हा बघा, हा इकडे पालीला गेला आणि हा इकडे परत ताम्हिणी घाटात गेला. आम्ही काल जिथून आलो लोणावळ्यातून, खंडाळा लोणावळा करत आलो खाली, आंबे व्हॅलीमधून खाली आलो आणि ताम्हिणी घाटाला यायचं. मग तिथून ताम्हिणी घाटाला येऊ शकतो, पण तो लॉंग रूट आहे, तिथून येऊ नका. आणि रस्ता खूप खराब आहे. तिथे काय काय गावं लागतात, तर नाव पण आठवत नाही मला. गोठे वगैरे असं काहीतरी नाव होतं गावांचं, अहिलवाडी वगैरे असं लागतात गावं. खूप रस्ता बेकार आहे तिथून. आणि त्याच्यापेक्षा तुम्ही ओल्ड पुणा मुंबई हायवेवरून निघालात मुंबईवरून की आपलं खालापूरवरून पालीचा रस्ता पकडा आणि इथून डायरेक्ट आता जिथे मी उभा आहे तिथून तुम्ही त्याच रोडनी इकडे पुढे जाणार सरळ ताम्हिणी घाट. आणि जवळ आहे आणि रोड तर एकदम भारी आहे. हा रोड तर एकदम भारी आहे, काय खड्डे बिड्डे काहीच नाहीत. सो हे महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं होतं, स्पेशली रूटबद्दल. बाकी ट्रिप एकदम भारी, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. चला आता चाय बी झाली आहे, आता नाश्ता वगैरे करूया आणि इथून सटकूया. भेटूया पुढे काय चाललंय बघूया. चला. हे बघा आता वाजले, आता आपल्याला 10-10:30 झाले आहेत. आता निघतो आपण. आता काहीसा आपला फार्म हाऊसचा व्ह्यू, बाहेरचा रोड. आणि हे इकडे सर्व मॅनेज करतात इथे. आता आपण निघतोय. हे बघा इकडे असं खायला प्यायला आणि असे रूम आहेत. आणि निघायची तयारी चालू आहे.
हे बघा इकडे निघायची तयारी, अजून निघतो आपण. गाड्या रेडी आहेत आणि क्लोज करतो आपण आता इथून. आता डायरेक्ट घरी. क्या बाबा कुठं फिरायचं का अजून? सगळे दमले आता. नाश्ता विष्टा तर झालेला आहे, पण आता डायरेक्ट घरी जायचं आपल्याला. आणि असा काहीसा फार्म हाऊस आपला मस्त आहे.